बॉलिवूडमध्ये झोंबी म्हणजेच माणसाचं भूत बनण्यावर सिनेमा येणार अशी चर्चा बरेच दिवस होती, पण अखेर बॉलिवूडचा पहिला झोंबी सिनेमा आपल्या भेटीला येतोय। रॉक ऑन या सिनेमात दिसलेल्या ल्यूक केनीने या सिनेमाची निर्मिती केली आहे। चला पाहूया हा सिनेमा नक्की कसा आहे। तुम एक जगह होते ही नहीं हो। 2013 हे वर्ष हिंदी सिनेमासाठी फारच खास आहे, कारण यावर्षी पडद्यावर अनेक नवीन गोष्टी आणि कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वैसे भी नेटवर्क तो आता नहीं, फोन वगैरह तो मिलता नहीं। अशीच एक गोष्ट आहे राइज ऑफ झोंबी, जो भारतात बनलेला पहिला झोंबी सिनेमा आहे। हा सिनेमा प्रोड्यूस केलाय ल्यूक केनीनं, जो स्वतः या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे। वेल उसकी कोई प्रॉब्लम नहीं है, मुझे यहाँ कोई फोन नहीं करना। राइज ऑफ झोंबीचा फर्स्ट लुक नुकताच लॉन्च करण्यात आला, तोही एकदम रॉकिंग परफॉर्मन्स सह। राइज ऑफ झोंबी ही ल्यूकचीच कॉन्सेप्ट आहे, ज्यात तो एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफर नील पार्करची भूमिका करतोय, जो आपली पॅशन पूर्ण करण्यासाठी जंगलात जातो आणि त्याच्यावर झोंबी व्हायरसचा अटॅक होतो। ल्यूकच्या सांगण्यानुसार हा सिनेमा देशाला झोंबी सिनेमांची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न आहे, पण या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ल्यूकच्या मेकअपची असेल। वो सिंपैथी जगाने के लिए भी है, जो अगर आपके चेहरे पर कुछ या आपके बदन पर कुछ आना चाहे और आप उसमें कंट्रोल नहीं कर पाओगे तो आपका किस रिएक्शन होगा। तो द मेकअप ऑल्सो इज इवोकेटिव ऑफ दैट काइंड ऑफ रिएक्शन, जो कैरेक्टर का जो रिएक्शन है। तो यस, मेकअप मुश्किल था और इम्पोर्टेंट, जिसे हमने बहुत आई थिंक उम्दा तरीके से दिखाया है। हा सिनेमा देविका सिंगनं दिग्दर्शित केलाय, जिच्यामध्ये झोंबी ही आपल्यासाठी एक नवीन कॉन्सेप्ट आहे। त्यामुळेच या सिनेमात झोंबींची सुरुवात नक्की कशी झाली तेही दाखवण्यात आलंय। सोचा कि शुरुआत से शुरू करते हैं, मतलब ABC ऑफ ज़ॉम्बीज, जिसमें के एक आदमी को कुछ हो जाता है जंगल में, जो आप फिल्म देख के मालूम पड़ेगा, तो और वो ज़ॉम्बी बन जाता है। तो हमारी सिंपल सी स्टोरी है। 2010चा सिनेमा शैतानद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली कीर्ती कुलहरी या सिनेमात ल्यूकच्या गर्लफ्रेंडची भूमिका करतीये। तुम एक जगह होते ही नहीं हो। पहली ज़ॉम्बी फिल्म है इंडिया की, ये सबसे बड़ा रीज़न है कि मैं इस फिल्म का हिस्सा होना चाहती थी, क्योंकि कोई भी चीज़ जब आप व्हेन यू आर द फर्स्ट वन टू ब्रिंग समथिंग इन, ब्रिंग अ न्यू ट्रेंड और अ न्यू थिंग इन, बी द फर्स्ट वन टू डू दैट, उसका एक अलग ही मजा होता है। हॉलिवूडमध्ये झोंबी सिनेमांना खूप जुनी परंपरा आहे। या कॉन्सेप्टवर हॉरर, कॉमेडी आणि ॲक्शन सिनेमेही येऊन गेलेत, पण भारतात ही नवी सुरुवात आहे। राइज ऑफ झोंबी नंतर सैफ अली खानचा गो गोवा गॉन हा सिनेमाही रिलीज होणार आहे, जो एक झोंबी कॉमेडी सिनेमा आहे। म्हणजेच 2013 मध्ये भारतीय सिनेसृष्टीला एक नवा चेहरा मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सान टीव्ही।